नमस्कार मित्रांनो, माझ्या दुसऱ्या मिनी व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आम्ही गेलो होतो मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये। मुंबई युनिव्हर्सिटीच्या मराठी भाषा भवनामध्ये आमचं खूप स्वागत झालं। मी राम कटोरे आणि आनंदा कारेकर आज आम्ही तिथे एका विशेष कामासाठी गेलो होतो। काम म्हणजे काय, मजाच होती ती। आज आम्ही गेलो होतो मुंबई विद्यापीठाच्या यूथ फेस्टिवल मधल्या मोनो ॲक्टिंग शोचं जजिंग करण्यासाठी, म्हणजे परीक्षण करण्यासाठी। आधी आम्हाला नियम समजावून सांगण्यात आले, आम्हाला पेपर्स दिले, आम्ही सगळ्यांनी नियम नीट वाचले, एकमेकांमध्ये आम्ही त्याची चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर आम्ही काम कसं करायचं हे ठरवून आमचं काम सुरू झालं। मित्रांनो, विद्यार्थ्यांनी तुडुंब भरलेला हा ऑडिटोरियम होता। विद्यार्थी एकच होते, 101 परफॉर्मन्सेस या मोनो ॲक्टिंग शो मध्ये होत होते आणि आम्ही त्याची मजा घेत होतो। आम्हाला खूप बरं वाटत होतं आणि त्यानंतर आलं सगळ्यात जिकिरीचं काम म्हणजे परीक्षणाचं। परीक्षण खूप मोजून मापून आणि विचार करून करायला लागतं आणि त्यात युनिव्हर्सिटीचं म्हणजे नंतर विद्यार्थी त्याच्यामध्ये सगळ्यांना विचारू शकतात की तुम्ही कसे मार्क दिले, काय दिले। त्यामुळे हे अत्यंत अवघड काम आम्ही तिघांनी बसून नेटाने पार पाडलं आणि त्यानंतर आला बक्षीस समारंभ आणि बक्षीस देण्याचा कार्यक्रम। मित्रांनो, या स्पर्धेमध्ये अनेक उत्तम स्पर्धक होते, तरुण होते सगळे आणि त्यांनी खूप चांगलं परफॉर्म केलं आणि त्याविषयी आमचा मित्र राम कटोरे यांनी सगळ्यांना थोडा सल्ला दिला, सगळ्यांचे आभार मानले आणि आम्हाला कशी मजा आली याचं विवेचन त्याने अगदी थोडक्यामध्ये केलं आणि त्यानंतर आमचा कार्यक्रम बक्षीस समारंभाचा सुरू झाला। अनेक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। हिंदी मोनो ॲक्टिंग शो वाले आणि मराठी मोनो ॲक्टिंग शो वाले सगळेच विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते आणि राम कटोरेने अतिशय चांगलं विवेचन केलं आणि त्यानंतर सुरू झाला बक्षीस समारंभ। मित्रांनो, बक्षीस समारंभ म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच असते आणि एक एक करून विद्यार्थी येत गेले। आम्ही त्याच्यामध्ये 4 उत्तेजनार्थ पारितोषिकं काढले, दुसऱ्या नंबरची 3 पारितोषिकं काढले, तिसऱ्या नंबरची 4 पारितोषिकं काढले आणि मग पारितोषिक देण्याचा समारंभ अतिशय उत्तम पद्धतीने पार पडला। आम्हाला खूप मजा येत होती आणि विद्यार्थीही अतिशय मजा करत होते आणि त्यावेळी विद्यार्थ्यांना एक सर्टिफिकेट आणि मेडल मिळत होतं युनिव्हर्सिटीकडून आणि विद्यार्थी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र बघण्यासारखा होता। ते खूप खुश होते आणि आम्हालाही बरं वाटलं की खूप दिवसांनी एक खूप चांगली गोष्ट आमच्या हातून घडली आणि त्यातही युनिव्हर्सिटीचं काम म्हणजे मित्रांनो, विद्यार्थ्यांमध्ये जाऊन आपल्याला त्यांची एनर्जी घेऊन येता येतं आणि आपल्या कामामध्ये ती एनर्जी वापरता येतं आणि केवळ याच कारणासाठी मी तो कार्यक्रम स्वीकारला होता। मित्रांनो, मला मजा आली। आनंदा कारेकर, राम कटोरे आम्ही तिघांनी खूप एकमेकांशी भांडलो, खूप वादावादी झाली आणि मग शेवटी रिझल्ट तयार झाला। मित्रांनो, विद्यार्थ्यांनी अनेक उत्तम परफॉर्मन्सेस दिले, अनेक वेगळे विषय इथे हाताळले गेल्याचं आम्हाला दिसलं मित्रांनो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये किती सजगता आहे याची आम्हाला प्रचिती आली आणि हा आहे पहिल्या नंबरचा बक्षीस पात्र विद्यार्थी आणि खूप छान काम केलं होतं। एक आंधळ्याचा रोल केला होता आणि आंधळ्याचं मोनो ॲक्टिंग खूप अवघड असतं, पण त्याने ते अवघड शिवधनुष्य अतिशय लीलया पेललं। धन्यवाद मित्रांनो, माझा दुसरा मिनी व्हिडिओ ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद। पुढचा ब्लॉग लवकरच तुमच्या समोर येईल। धन्यवाद, थँक्यू।